हॅलो ट्रेडर, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज बघूयात माझे इंट्राडे ट्रेड. तर इंट्राडेमध्ये आज आपण 3 ट्रेड केलेले होते. तर बघा, जे ट्रेड होते अगदी सुपर बुलिश ट्रेड होते, अगदी अनस्टॉपेबल जात होते. आणि एक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस लागलेला होता. तर असे 3 ट्रेड आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यातलं बघा, जे 2 ट्रेड होते, एकाचा एस एल लागला होता आणि एकाने छान टार्गेट दिलेला होता. ते मी आधीच काढून ठेवलेले होते. ओके. ते मी आधीच काढून ठेवलेले होते. आणि एक जो होता, जो रॅन्डम नाही म्हणू शकत, पण येस, माझं सेटअपवरती तो आला तर मी त्याला नेहमीच घेते. आणि त्या स्टॉकचं नेचर मला माहिती आहे, म्हणून मी अगदी त्याच्यामध्ये म्हणते ना की ॲक्युरेसी माझी खूप जास्त हाय असते, की जर मला असा मिळाला तर मी तिथे प्लान करणार. आणि येस, मी ॲक्च्युली दुपारनंतर कोणताच इंट्राडेमध्ये एंट्री करत नाही, पण हा एक स्टॉक असा आहे ज्याचं नेचर मला माहिती आहे. आणि हा माझ्या लेवलवरती आला, माझं सेटअप याने बनवलं, तर हा खूप सुंदर असे टार्गेट्स देतो. तर बघूयात हा जो माझा स्टॉक आहे हा कोणता आहे, तर तुम्हाला मी सांगणार नाही आहे, पण येस, असे स्टॉक्स तुमच्याकडे पण असतील तर तुम्ही त्यांना ट्रेड करू शकता. ठीक आहे, चला जाऊया स्क्रीनवरती आणि बघूयात माझे इंट्राडे ट्रेड्स. तर इथे बघा, हा एक ट्रेड होता. आता इथे बघा, याच्यामध्ये जो लॉजिक होता, इथे बघू शकता काय आहे, ट्रेंड लाईन आहे, म्हणजे स्टॉक ट्रेंड लाईन पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, हे मी प्रिव्हियस सेशनमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉक ट्रेंड लाईनला टच करण्यासाठी जातो. आणि आता जाण्यासाठी जे हर्डल्स असतात ते तर त्यांना पार करावे लागतात ना. तर बघा, आता या स्टॉकनी काय केलं, इथे छान असा काय बनवला, आपण कप अँड हँडलचा पॅटर्न पण म्हणू शकतो. इथे छोटासा कप अँड हँडल पॅटर्न सुद्धा बनलेला होता. आणि हा कप बनवला होता, त्याच्यानंतर असा व्ही शेपमध्ये हँडल होता. आणि बघू शकता, इथून 2 वेळा ह्याने रिजेक्शन घेतलेलं आहे. मी थोडंसं झूम करते जेणेकरून तुम्हाला आणखीच क्लिअर होईल. ही प्रिव्हियस डेची कॅन्डल आहे. आपल्याला पाहिजे होतं की ही जी पिंक लाईन आहे, हा जो झोन आहे, याच्यावरती आपल्याला क्लोजिंग पाहिजे होती आजच्या कॅन्डलची, म्हणजे 5 मिनिटाची कॅन्डल जेव्हा ब्रेक करत होती तेव्हा. आणि सकाळी पहिल्या कॅन्डलमध्ये तर ब्रेक केलं नाही, आम्ही वेट केला. आणि वेट केल्यानंतर सुंदर याने ब्रेकआउट केला. त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केलेला होता. तर बघा काय सेटअप होता. डेलीवरती काहीच नाही, खूप इझी आहे. बघा, खूप लोकांना खूप हार्ड वाटतं स्टॉक्स निवडणं किंवा स्टॉक्सला रीड करणं, प्राइस रीड करणं. काहीही हार्ड नाही आहे. मी तुम्हाला जसं सांगितलेलं, इथे बघा वीकलीवरती मी दाखवते तुम्हाला काय आहे. ट्रेंड लाईन आहे, परत परत हा रिजेक्शन घेतो आहे आणि मार्केट पण बुलिश आहे. तर स्टॉक जो आहे ट्रेंड लाईनला टच करण्यासाठी जातो. तर त्या सिनॅरिओमध्ये आपल्याला खाली काय मिळाला, एक कप अँड हँडलचा पॅटर्न. त्याचा ब्रेकआउट जर झाला, वरती जाणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला कुठे त्याला प्लॅन करायचं आहे हे आपल्याला आलं पाहिजे. आणि तेच तुम्हाला इथे शिकायचं आहे. ठीक आहे, तर बघा, आता या स्टॉकमध्ये आपल्याला प्रिव्हियस सेशनमध्ये अशी कॅन्डल मिळाली. आणि आता डेलीवरती मी दाखवते की कशा प्रकारे इथे हा टूल आपण काढून टाकूयात. ओके, इथे बघा, हा जो पिंक कलरचा झोन होता ह्याचा वरती ऍक्च्युली ह्याने काय केलं, ओपन झाला, इथूनच रिजेक्शन घेतलं, खाली आला आणि टाइम स्पेंड केला, हळूहळू इथे आला आणि ब्रेक करण्याचा ट्राय करू लागला. या कॅन्डलमध्ये ब्रेक करण्याचा ट्राय केला पण करू शकला नाही, रिजेक्शन घेऊन खाली. परत ब्रेक करण्याचा ट्राय केला, परत रिजेक्शन घेऊन खाली. परत ब्रेक करण्याचा ट्राय केला आणि क्लोज केला इथे नेक्स्ट कॅन्डलमध्ये. फायनली याने ब्रेकआउट केला. तर इथे, ठीक आहे, इथे आणि येस, इथे एंट्री बनते. सॉरी सॉरी, इथे एंट्री बनत होती. आणि इथे बघा काय होतं, की जे बिगिनर्स आहेत, तुम्ही लोकांनी काय करायचं, की जी लेवल आहे, आता मी ही लेवल का ड्रॉ केलेली आहे, पहिली जी कॅन्डल आहे इथून रिजेक्शन घेऊन खाली आलेली होती आणि हा डे हाय होता. डे हायच्या वरती क्लोजिंग पाहिजे असते, तेव्हा इथे एंट्री बनते. पण मला प्राइस रिडिंग येतात चांगले, तर मला कळलं की हा इथून वरती आता निघायसाठी रेडी आहे या कॅन्डलमध्येच, तर मी इथेच एंट्री केली. आणि तशी बघितली तर बेस्ट एंट्री इथे राहणार. ठीक आहे, डे हायच्या वरती कॅन्डलची क्लोजिंग 5 मिनिटाची, तर इथे ह्याची एंट्री होती. आणि हा जो स्टॉक आहे काय गेलेला होता तुम्ही बघू शकता अगदी. आणि माझा टार्गेट वरतीच ह्याने रिजेक्शन घेतलं, इथूनच हा खाली आलेला होता.
पूर्ण ट्रेंड मी कॅप्चर केलेला आहे, सुंदरसं असं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इंट्राडेमध्ये एवढा मोठा मुवमेंट कॅप्चर करणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे, जे तुम्ही आदल्या दिवशी स्टॉक्स निवडून करू शकता. आता तुम्ही कुठेही म्हणजे आता बघा इथे ह्याने रॅली केली, परत आला, जेव्हा इथे हाय ब्रेक होत होता, इथे इंट्राडे केला असेल तर तेवढा मुवमेंट मिळत नाही. तर हा जो मॉर्निंग सेटअप आहे माझा, आता तुम्ही रोज इंट्राडे बघणार आहात तर तुम्हाला हे कळून जातील की कशा प्रकारे मी करते. जस्ट प्रॅक्टिस करून बघा, बॅक टेस्ट करून बघा. इथे एंट्री प्लॅन न करता आपली खालीच एंट्री व्हायला पाहिजे, म्हणजे स्टॉकला जाण्याच्या आधीच आपल्याला पकडायचं असतं. तर हा माझा सुपर बुलिश असा हा स्टॉक होता आजचा, ज्याच्यामध्ये आपण बघा इथे तुम्हाला मी दाखवते की स्टॉप लॉस जो होता माझा किती होता आणि त्याचा अगेन्स्ट आपण किती पॉइंट्स इथे कॅप्चर केलेले आहेत. मी इथपर्यंत कॅप्चर केलं होतं याला, त्याच्याही नंतर थोडंसं वरती गेला होता. ठीक आहे, चालेल. आता इथे बघा जो स्टॉप लॉस आहे, इथे बघू शकता 3 पॉइंटचा स्टॉप लॉस आहे, 3 पॉइंटचा स्टॉप लॉस आहे. आणि इथे टार्गेट बघू शकता किती पॉईंट्स आहे, 24 पॉईंट, 25 पॉईंट, 24.9 म्हणजे 25 पॉईंट ह्याने दिलेले आहे. 3 पॉईंटच्या अगेन्स्ट किती चा रिस्क रिवॉर्ड बनतो इथे तुम्ही बघू शकता. 3 पॉईंटच्या अगेन्स्ट 25 पॉईंट्स. ठीक आहे, सो सुपर सुपर बुलिश. त्याच्यानंतर आपण दुसरा स्टॉक बघूया. माझा हे बघा, आता ह्याला मी आधी काढून ठेवलेलं नव्हतं. तसं बघितलं तर याच्यामध्ये तशी ट्रेंड लाईनच होती, याने ट्रेंड लाईनचाच ब्रेकआउट केलेला होता. पण सकाळी ॲक्च्युली मी बघितलं नाही याला ब्रेकआउटवरती. पण ह्या स्टॉकचं नेचर मला माहीत होतं की जेव्हा जेव्हा हा ब्रेकआउट करतो किंवा हा एक रॅली करतो, जवळपास 6-7% ऑलरेडी हा जर गेलेला आहे, म्हणजे जर कारण की माझा फेवरेट स्टॉक आहे, माझी लिस्ट आहे, मला कळून जातं की हा स्टॉक एवढा गेलेला आहे. आणि जेव्हा हा जातो आणि एखाद्या चांगल्या लेवलचा ब्रेकआउट करून जर जातो, तर त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, हा आफ्टर 2 o'clock 2 वाजेच्या नंतर हा एकदम 2 म्हणजे समजा 1-2 वाजताच्या नंतर खूप छान हा मोमेंट करतो. तर मी काय केलं, मी याला लेट बघितला आणि त्याला एक पॅटर्न बनवू दिला. तर इथे काय केलं याने, एक जो हर्डल होता तो हर्डल क्रॉस केला. त्याच्यानंतर ह्याने असा एक काय बनवला इथे रेजिस्टन्स, आणि ह्याच्या वरती जेव्हा कॅन्डलनी क्लोज केलं, या रेजिस्टन्सच्या वरती ब्रेकआउट केला, क्लोज केलं, इथे मी एंट्री प्लॅन केली. आणि हा स्टॉक जो आहे इथे जेवढा कॅन्डल्स हा बनवतो त्याच्यापेक्षा मोठ्या कॅन्डल्स हा 2 वाजताच्या नंतर बनवतो. हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि या स्टॉकचं नेचर मला माहिती आहे. तर मी काय म्हणतात त्याला, अगदी कॉन्फिडेंटली मी ह्याला घेतलेला होता. माझी एंट्री होती तुम्ही बघू शकता, स्टॉप लॉस 1 पॉईंट म्हणजे ₹1.5 माझा स्टॉप लॉस होता, त्याचा अगेन्स्ट 6.7 म्हणजे ₹6 गेलेला. 1.5 पॉईंटच्या अगेन्स्ट ₹6 हा गेलेला आहे. म्हणजे विचार, आणि नेक्स्ट ट्रेंड लाईनला अगदी टच केला, तिथूनच हा खाली आलेला आहे. तर एवढा मोठा हा मुवमेंट, ह्या ज्या कॅन्डल्स आहेत ह्या अगदीच मोठ्या आहेत इथल्या कॅन्डल्सच्या कम्पॅरिझनमध्ये. तुम्ही बघू शकता काय गेलेला आहे हा. आणि ही पण कॅन्डल अगदीच शार्पली वर गेलेली होती आणि रिजेक्शन घेऊन खाली. तर मी लिमिट ऑर्डर लावून ठेवलेली होती. मला माहिती आहे इथे ट्रेंड लाईन आहे आणि हा 128.5च्या जवळपास मला बुक करायचा होता. मी लिमिट ऑर्डर लावून ठेवलेली होती आणि तो लगेच हिट झाला आणि तिथेच सस्टेन करतो आहे. म्हणजे बघा असं असतं, तुम्हाला त्या स्टॉकचं नेचर माहीत असलं तर आपण कॉन्फिडेंटली तिथे ट्रेड करू शकतो. ठीक आहे, तर आता याच्यानंतर जो दुसरा आणखी एक होता, त्याच्यामध्ये काय झालेलं होतं, माझं स्टॉप लॉस हिट झालेलं होतं. याच्यामध्ये जो होता 5 मिनिटावरती आपल्याला एक कन्सोलिडेशन मिळालेलं होतं अशा प्रकारे. हे बघा स्टॉक बुलिश होता, छान इथे एका रेंजमध्ये फसला आणि जस्ट ब्रेकआउटचा वेट करत होते आणि ह्याने ब्रेकआउट केला या लेवलचा. इथे बघू शकता ही जी लेवल आहे, हा जो रेजिस्टन्स आहे याचा ब्रेकआउट केला आणि वरती क्लोज केलं. इथे मी एंट्री घेतली आणि स्टॉकनी काय केलं, टाइम स्पेंड केला, वाटलं वरती निघेल पण नाही. आणि काय केलेलं होतं, इथे या कॅन्डलमध्ये माझा स्टॉप लॉस घेतला, म्हणजे या रेजिस्टन्सच्या खाली क्लोज केलं. मी इथे
एक्झिट केलं, त्याच्यानंतर परत हा वरती गेला आणि सरळ खाली आलेला आहे. तर कधी पण स्टॉप लॉस लागला तर कधी पण तो कापून टाकायचा, प्राइस तिथून सुद्धा फॉल करू शकते, म्हणून कमी लॉस घेऊन आपण इथून निघून जायचं असतं. तर माझा याच्यामध्ये जो टार्गेट होता मोठा होता, ठीक आहे, कारण की कन्सल्टेशन चांगलं झालेलं होतं आणि इथे जो मुवमेंट आहे एवढा मुवमेंट, हा जो मुवमेंट आहे हा इथे येऊ शकतो आफ्टर ब्रेकआउट, पण ह्याने काय केलेलं फॉल्स ब्रेकआउट केलेला होता. येस, आपण छोटा लॉस इथे बुक केलेला आहे. तर असे हे माझे आजचे इंट्राडे ट्रेड आणि सुंदर प्रॉफिट बुक केलेले आहे. प्रॉफिट इथे दाखवू शकत नाही, ठीक आहे. तर तुम्ही माझ्या टेलिग्रामवरती नसाल तर टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि जर आवडला हा व्हिडिओ तर नक्की या व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला, शेअर करा आपल्या मराठी बंधू आणि भगिनींसोबत. सो जे लोक स्ट्रगल करत आहेत शेअर मार्केटमध्ये, ऑप्शनमध्ये लॉस करत आहेत, त्यांना स्टॉक्स पण कसे ट्रेड करतात हे शिकायला मिळेल आणि स्टॉक्समध्ये पण आपण कशा प्रकारे छान इथे रिटर्न्स जनरेट करू शकतो हे त्यांना शिकायला मिळेल, ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, गुड बाय, थँक यू.